12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्याला वडिलांचे नावच सांगता येईना, भरारी पथकानं असा पकडला डुप्लिकेट परीक्षार्थी। व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या भरारी पथकानं 12वीच्या परीक्षेदरम्यान कारवाई करत एका तोतया परीक्षार्थीला रंगेहात पकडले। या घटनेमुळे परीक्षेच्या मार्गदर्शकतेबाबत मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झालेले। याबाबत शिक्षण विभागानं कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिलेला आहे। तोतया परीक्षार्थी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कसा पकडला डुप्लिकेट विद्यार्थी? सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। यातच परीक्षेदरम्यान भरारी पथकानं तुर्काबाद खराडी येथील हरी ओम ज्युनियर कॉलेज परीक्षा केंद्र 0058 इथं अचानक भेट दिली। त्यावेळी 12 वाणिज्य शाखेचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा पेपर सुरू होता। या केंद्रावर एकूण 29 विद्यार्थी नोंद असून त्यापैकी 27 विद्यार्थी परीक्षेला हजर होते, तर 2 विद्यार्थी अनुपस्थित होते। पथकानं केंद्राची तपासणी सुरू केली असता एका परीक्षार्थीबाबत शंका निर्माण झाली। अधिकाऱ्यांनी त्याला वडिलांचं नाव विचारले असता तो त्याच्या वडिलांचं नाव सांगू शकला नाही। तसेच त्याच्या हॉल तिकिटावरील जन्मतारखेमध्ये पेननं खाडाखोड केल्याचं आढळलं। विशेष म्हणजे हॉल तिकिटावर परीक्षा केंद्र संचालकाची सही आणि शिक्का देखील नव्हता। त्यामुळे भरारी पथकानं त्या तोतया विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय। त्या परीक्षार्थी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 12वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान। राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेला काल 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली। राज्यात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणं उघडकीस आलेत। या प्रकरणी भरारी पथकानं नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले। राज्य सरकारकडून यंदा 12वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठी अभियान जोमानं चालवलं जात आहे। त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान अनेक ठिकाणी परीक्षा केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याचा उद्योग केलाय। काही ठिकाणी थेट विद्युत रोहित्राजवळ असलेल्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत कॉपी पुरवण्यात आल्याचं प्रकार समोर आले आहेत।